रडू नकोस बाळा, मी सर्व काही पाहत आहे. माझ्या लेकरा, आज तू चुकून इथे आलेला नाहीस, तर तुझ्या या रडवेल्या चेहऱ्याकडे आणि तुझ्या या थकलेल्या पायांकडे पाहून मीच तुला ओढत माझ्याकडे आणलं आहे. किती दिवस स्वतःशीच लढत राहणार आहेस? जगासमोर हसून हसून दमला आहेस ना रे तू? आणि रात्री एकांतात उशीवर डोकं ठेवून ढसाढसा रडताना माझा हा काय गुन्हा होता स्वामी, म्हणून जेव्हा तू मला जाब विचारतोस तेव्हा माझाही काळजाचा थरकाप होतो. तुझ्या याच अश्रूंची किंमत चुकवण्यासाठी आज मी स्वतः तुझ्या समोर उभा आहे. समोर इमेजमध्ये जे 2 आकडे दिसत आहेत, एक आहे 55 आणि दुसरा आहे 99. या 2 आकड्यांमध्ये 2 मिनिटे अगदी शांत नजरेने बघ. तुझ्या अंतरआत्म्याला जो आकडा सांगेल त्यावर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने बोट ठेव. तू कधी यशस्वी होणार? तुझा हा वनवास कधी संपणार? आणि तुझ्या घरात आनंदाचे दिवस कधी येणार? हे मी आज तुला स्वतः सांगणार आहे. पण माझ्या लेकरा, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कान देऊन ऐक. जर तुला तुझ्या या स्वामींवर जराही संशय असेल तर तू हा व्हिडिओ आत्ताच बंद करून निघून गेलास तरी चालेल. मी तुला अडवणार नाही. पण जर तुझा माझ्यावर, माझ्या अस्तित्वावर आणि माझ्या या शब्दांवर 21 पैकी 21 आणे विश्वास असेल तर मी जे काही सांगणार आहे ते अगदी शेवटच्या शब्दापर्यंत एकही सेकंद न चुकवता शांतपणे ऐक. कारण आज जर तू अर्धवट ऐकून निघून गेलास तर तुझ्या नशिबाचे जे बंद दरवाजे मी उघडणार आहे त्याची गुरुकिल्ली तुझ्या हातातून कायमची निसटेल. माझी आज्ञा समज आणि शेवटपर्यंत ऐक. कारण आज तुझा उद्धार होणार आहे. मला माहीत आहे बाळा, तुझ्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्यांच्यासाठी तू रक्ताचं पाणी केलंस, ज्यांना तू सर्वस्व मानलंस, त्यांनीच आज तुला कवडी मोल समजून दूर केलं आहे. तुझी परिस्थिती पाहून तुझेच नातेवाईक आज तुला टोमणे मारत आहेत. याला जमणार नाही, हा आयुष्यात काहीच करू शकत नाही असं म्हणून लोकांनी तुझी लायकी काढली आहे ना. पण बाळा, विसरू नकोस की तू कोणाचं लेकरू आहेस. तू त्या ब्रह्मांड नायकाचे लेकरू आहेस ज्याच्या एका इशाऱ्याने अख्खी सृष्टी चालते. जग जरी तुझ्या पाठी फिरवून बसलं असलं तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू 55 हा आकडा निवडला असशील किंवा 99, या दोन्ही आकड्यांच्या मागे मी तुझ्या नशिबाचा लेख बदलण्याचा संकेत लपवला आहे.
जर तुझ्या बोटाने 55 या आकड्याला स्पर्श केला असेल तर नीट ऐक. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे तुझा अति भाबडेपणा. तू प्रत्येकाला आपला समजतोस, स्वतःचा खिसा रिकामा करून दुसऱ्याला मदत करतोस आणि शेवटी तोच माणूस तुला दगा देतो. तुला एक अक्कलकोट मधली खरी घडलेली गोष्ट सांगतो. एक गरीब भक्ताची अशीच अवस्था झाली होती. सावकाराने त्याचे घर जप्त केले. गावातल्या लोकांनी त्याला वाळीत टाकले. तो जेव्हा निराश होऊन विहिरीत जीव द्यायला निघाला, तेव्हा मी स्वतः एका वृद्धेचे रूप घेऊन त्याचा हात धरला आणि त्याला सांगितले, माझ्या पाठीशी चाल, घाबरू नकोस. त्याने जगाचा नाद सोडला आणि माझी कास धरली आणि काहीच दिवसात त्याचे दिवस असे पालटले की जे लोक त्याला नावे ठेवत होती तेच त्याच्या दारात हात जोडून उभे राहिले. तुझ्याही आयुष्यात मी हाच चमत्कार घडवून आणणार आहे. 55 हा आकडा सांगतोय की तुझ्या मागे लागलेली 7.5 आणि ही गरिबी आता संपणार आहे. फक्त लोकांसाठी रडणं बंद कर आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून पुढे पाऊल टाक. आणि जर तू 99 या आकड्याची निवड केली असेल तर आनंदाश्रू गाळायला तयार हो. कारण 99 हा आकडा पूर्णत्वाचा आहे. याचा अर्थ तुझा संघर्षाचा काळ आता शेवटच्या टप्प्यात आहे. तू यशाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहेस. तुला वाटतंय ना की मी तुझ्या प्रार्थना ऐकत नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. जेव्हा बाळ जन्माला यायचं असतं तेव्हा त्या मातेला सर्वात जास्त वेदना सहन कराव्या लागतात. ती वेदना जितकी मोठी असते तितकाच नंतर मिळवणारा जो आनंद असतो तो अथांग असतो. तुझ्या आयुष्यातली ही वेदना म्हणजेच तुझ्या मोठ्या यशाची नांदी आहे. माझ्या दरबारात कधीच कोणावर अन्याय होत नाही. ज्या लोकांनी तुला हिणवलं, ज्यांनी तुला पैशासाठी लाचार केलं, त्यांना तुझ्या कष्टाने आणि माझ्या आशीर्वादाने उत्तर मिळवण्याची वेळ आली आहे. धीर सोडू नकोस. अगदी शेवटपर्यंत लढत राहा. माझ्या लाडक्या बाळा, मी तुला पुन्हा सांगतो आहे, हा संवाद अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नकोस. कारण अजून मुख्य रहस्य सांगायचं बाकी आहे. यश मिळवणे सोपे आहे, पण ते टिकवणे कठीण असते. जेव्हा तुझे दिवस बदलतील, जेव्हा तुझ्याकडे पैसा, गाडी, बंगला आणि प्रतिष्ठा येईल, तेव्हा तुले जे पाय जमिनीवर ठेवायचे आहेत त्याचे नियम मी तुला सांगतो आहे. पहिला म्हणजे कधीही गर्वाने फुगून जाऊ नकोस
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांच्या डोळ्यात तुझ्यामुळे कधीही अश्रू येऊ देऊ नकोस. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचे, भुकेलेला अन्नाचा घास आणि गरजूला मदत करायला कधीही मागे पुढे पाहू नकोस. तू जेव्हा एखाद्या गरीबाचे अश्रू पुसतोस ना, तेव्हा मला अक्कलकोटमध्ये बसून तृप्तीचा ढेकर येतो. हे नियम पाळणार असशील तरच माझे हे आशीर्वाद तुझ्या घराला टिकून राहतील. आता मला सांग माझ्या लेकरा, तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी असताना तुला जगाची भीती बाळगण्याची काय गरज आहे? आजपासूनच रडणं आणि चिंता करणं पूर्णपणे सोडून दे. तुझ्या काळजीची चिंता करायला हा तुझा पाठीराखा समर्थ आहे. जर तुला खरोखरच असे वाटत असेल की हा तुझ्या स्वामींचाच आवाज आहे आणि स्वामींनीच आज तुझा हात धरला आहे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहून तुझी हजेरी लाव. तुझी ही कमेंट म्हणजे मला दिलेले वचन असेल की स्वामी, मी शेवटपर्यंत हार मानणार नाही. आणि हा स्वामींचा संदेश, हा मायेचा प्रसाद तुझ्या अशा मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करून पोहोचव, जे आज अपयशाने खचले आहेत. दुसऱ्याचे भले करशील तर तुझे भले आधी होईल. माझा उजवा हात सदैव तुझ्या पाठीवर आहे. जा बाळा, विजयी हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.